खूप दिवस झाले पालक पनीर बनवलेलं नव्हतं. घरी तर पनीर होतंच, पण मार्केटमधून मी पालकाची जोडी फक्त आणली. मग काय, टिफिनसाठी पालक पनीर आणि गरमागरम अशी तांदळाची भाकरी दोघांच्या टिफिनसाठी दिली. आणि ही तांदळाची भाकरी संध्याकाळपर्यंत मऊसूत राहते. ज्यांना कोणाला तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला आहे, नक्की विजिट करा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज मी पालकाची जोडी घेऊन आलेली आणि त्याची पानं देठ काढून आणि स्वच्छ धुवून घेतली पाण्याने. आणि ही पालकाची जोडी फक्त 10 रुपयाला मिळते. आणि पनीर तर खरी असतंच मोस्ट ऑफ द. मग काय फटाफट असा हा पालक पनीर बनवायचा, मुलंही खुश आणि आपणसुद्धा खुश. तर मी कढईमध्ये थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. जास्त पाण्याचा वापर न करता पालक चांगलं शिजवून घ्यायचं 10 मिनटं. आणि त्या पालक शिजत असतानाच लसूण आणि हिरवी मिरची 2 घालायच्या आणि 10 मिनटासाठी स्लो गॅसवर चांगलं उकळवायचं. आणि पालकाचा हिरवा रंग टिकवण्यासाठी जास्त उकळवायचा नाही पालक. तर पालक चांगलं शिजलेलं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक असं ग्राइंड करायचं आहे. आणि पाणी आहे ते गाळून घ्यायचं गाळणीने. आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर जिरं घालायचं. जिरं फुलल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये चांगले लालसर असे भाजून घ्यायचे. आता कांदा लालसर भाजल्यानंतर 1 लसूण पाकळी किसणीने किसून घ्यायची आणि त्यामुळे भारी अशी चव लागते. म्हणजे दातांना म्हणजे पालक पनीर खात असताना लसूणचा फ्लेवर लागतो. आता जे काही घरात मसाले आहेत ते तुम्ही घालायचे. म्हणजे मी लाल तिखट, हळद, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला असेल तर उत्तमच. आणि धने जिरे पूड घातलेली होती. आणि मीठ मी 1 चमचा घातलेला. आणि पालक पनीरची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी 1 चमचा चण्याचं पीठ घातलेलं आणि छानपैकी भाजून घ्यायचं. सगळं काही एकजीव करायचं आणि पालकाची प्युरी आपल्याला थेट कढईमध्ये घालायची. आता सगळं पाणी थोडंसं पाणी मिक्सरमध्ये घालून सगळं काही कढईमध्ये एकजीव करून घ्यायचं. उकळ आल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. आणि मी पनीरचे असे क्यूब्स केलेले आणि हे 200 ग्रॅम पनीर आहे ते मी थेट कढईमध्ये घातले. आणि तुम्हाला जसे हवे आहेत पनीरचे तुकडे तसे तुम्ही घाला. आता मी कच्चं पनीर घातलेलं आहे. जर तुम्हाला थोडंसं शॅलो फ्राय करायचं असेल पनीर जशी तुमची इच्छा. मी कसुरी मेथी 1 चमचा घेतलेला हाताने कुस्करून घालायची. त्यामुळे असं वेगळाच फ्लेवर येतो. जसं हॉटेलमध्ये पालक पनीर मिळतं अगदी तसंच. आता पालक पनीर तर शिजलेलं आहेच, त्याचबरोबर तांदळाची भाकरी तर पाहिजेच. जर तुम्हाला भाकरी किंवा चपाती किंवा काही भाताबरोबर खायचं असेल पालक पनीर तर उत्तमच. मला तर पालक पनीर भाकरीसोबत आवडतं, कारण का मला भाकरी हा खूप आवडतं. तर मी भाकरी कशी आता थापते हे तुम्ही बघाचं सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, नक्की चेक करा. आता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि हे 8 भाकरी मी आज बनवणार आहे टिफिनसाठी सुद्धा आणि दुपारच्या जेवणासाठी सुद्धा. आता ही तांदळाची भाकरी कडेकडेने अशी थापून घेतलेली आहे. आणि पांढरशुभ्र अशी ही तांदळाची भाकरी अगदी आरामात तुम्ही ट्रॅव्हलिंगसुद्धा घेऊन जाऊ शकतात. तर मी ही तांदळाची भाकरी अगदी मऊसूत अशी होते. कारण का डिटेल्स व्हिडिओ मी सगळं दिलेलं आहे, किती प्रमाण घ्यायचं पाण्याचं. आता तवा गरम झाल्यावर तेल लावायचं. प्रत्येक भाकरी म्हणजे शेकण्याच्या अगोदर तव्याला तेल लावायचं. त्यामुळे भाकरी चिकटणारसुद्धा नाही आणि करपणारसुद्धा नाही. आता पाणी लावायचं आणि 5 मिनिटांनी भाकरी पलटून घ्यायची. आणि दोन्ही साईडने आपल्याला ही भाकरी काविलत्याने किंवा
रुमालाने शेकून घ्यायची. जशी आपण चपाती कशी कडेकडेने शेकून घेतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला भाकरी कडेकडेने शेकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात भाकरी अशी टम्म फुगलेली आहे. आणि जरी तुमची भाकरी टम्म फुगली नाही, काही हरकत नाही, कारण का पाणी एकदम योग्य प्रमाण मी सांगितलेलं आहे माझ्या चॅनलवर, नक्की चेक करा. आता भाकरी तर झालीच आहे, तर मी प्लेट आता सजवत आहे आणि गरमागरम अशी पालक पनीर, कांदा आणि ही भाकरी, तांदळाची मऊसूत अशी ही भाकरी. तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे असेल मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पालक पनीरची रेसिपी कशी बनवता हेही सुद्धा मला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मी सुद्धा अजून नवीन काहीतरी बनवेन. तर चला तर मग रजा घेते आता.